जय महाकाल, जय शंभू महादेव. तुम्ही सोसलेलं आजपर्यंत जे दुःख बघून देवसुद्धा रडलेत, पण आता अंतिम न्याय होणार आहे मित्रांनो. संवेदनशील मनाच्या कर्क राशीच्या जातकांनो, तुम्ही जगासमोर नेहमी हसत राहिलात, पण बदल्यात तुमच्या पदरी केवळ अश्रू, मानसिक छळ आणि विश्वासघातच पडलाय. कितीतरी रात्री तुम्ही उशीवर डोके ठेवून मुसमुसून रडला आहात, पण आता थांबा. तुमचे या अथांग दुःख बघून आज देवसुद्धा रडलेत. म्हणून तुमच्या प्रत्येक अपमानाचा वचपा काढण्यासाठी महादेवाने स्वतःचा तिसरा डोळा उघडलाय. आता तुमचा महान्याय होणार आहे. तुमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या नकापोष शत्रूचा काळ आता जवळ आला असून येत्या पुढील 3 दिवसातच तुमच्या आयुष्यात असा चमत्कारिक भूचाल येईल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. मित्रांनो, ही भविष्यवाणी सामान्य समजून मध्ये सोडण्याची चूक करू नका. अजिबात करू नका. कारण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागात म्हणजे मी तुम्हाला एक असा अत्यंत गुप्त असा महामंत्र आणि येत्या 48 तासात टाळायची एक अशी भयानक चूक सांगणार आहे, ज्या चुकीमुळे तुमचे उघडलेले नशिबाचे दरवाजे सुद्धा बंद कायमचे होऊ शकतात. जर तुम्हालाही गेल्या काही दिवसात अचानक अस्वस्थ वाटत असेल, तर आताच्या आत्ता खाली कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल लिहा. तुमचं मन लगेच हलके करा. चला तर मग आता वेळ न घालवता जाणून घेऊया, कर्माचा हा खेळ तुमच्यासाठी काय घेऊन आलाय आणि कसा तुमचा सुवर्ण काळाचा प्रारंभ होईल. तर कर्क राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात आता कर्माचा असा काही महासंग्राम सुरू झालाय, ज्याचे सारथी स्वतः न्यायदेवता शनिदेव आहेत. तुम्ही भूतकाळात ज्याच्यावर पोटच्या माणसासारखा विश्वास ठेवला, त्यांनी तुमच्या असहायतेचा फायदा घेतलाय. तुमच्या प्रगतीवर जळणारे, तुमच्या सुखाचा हेवा करणारे लोक बाहेरचे नव्हते मित्रांनो, तर ते तुमच्याच मित्रपरिवारात, नात्यात, भावकीतले होते. दबा धरून बसलेले त्यांच्या बदवा आणि वाईट नजरेने तुमचे मार्ग रोखले जात होते. हे आता सिद्ध झालंय, कारण वरच्या दरबारात तुमच्या बाजूने अंतिम न्याय सुरू झालाय. ज्यांनी तुमच्या डोळ्यात अश्रू दिले, त्यांना आता त्याच्या कर्माचे अत्यंत भयानक फळ भोगावेच लागतील. पण थांबा, हा दैवी न्याय इतका सोपा नाही मित्रांनो. शनिदेव जेव्हा न्याय करतात, तेव्हा ते सर्वात आधी तुमच्या आजूबाजूला असलेल्या गुप्त शत्रूची शक्ती हिरावून घेतात. येत्या काही दिवसात तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या व्यक्तीच्या आयुष्यात एक अशा धक्कादायक घटना घडतील, जे ऐकून तुमचे स्वतःचे डोळे विस्फारतील. तुम्हाला स्वतःहून कोणताही बदला घेण्याची किंवा कोणाशी भांडण्याची गरज नाही, कारण तुमचा बदला आता थेट या ब्रह्मांडाशी ताकद घेणार आहे. तुमचे रखडलेले मार्ग मोकळे होण्यापूर्वी तुमच्या मार्गात काटे पेरणारे लोक तुमच्याच स्वतःच्याच जाळ्यात कसे अडकतात ते तुम्हाला उघड्या डोळ्यांनी पाहावं लागेल. आता सर्वात महत्त्वाचा आणि रहस्यमय संकेत, की या कर्माच्या महासंग्रामात तुमच्या घरात एक अशी चमत्कारिक घटना घडणार आहे, ज्यावरून तुम्हाला स्पष्ट समजेल की ईश्वरी शक्ती तुमच्या घरात प्रवेश कर चुकीची आहे. ती घटना कोणती आहे आणि ती कोणत्या दिवशी घडणार आहे, हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तोपर्यंत तुम्ही जर शनिदेवाच्या कर्माच्या न्यायावर पूर्ण तुमचा विश्वास असेल, तर लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव महाराज कृपा ठेवा असं लिहून हजेरी लावा. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, महादेवाचा तिसरा डोळा सुद्धा उघडल्याचा सर्वात पहिला आणि सर्वात मोठा प्रभाव तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर जाणू लागेल. गेल्या काही दिवसापासून तुमचं मन अचानक बेचैन होणे, छातीवर दडपण आल्यासारखं वाटणं किंवा विनाकारण डोळ्यात अश्रू येणे या गोष्टी वाढल्या असतील, तर हा कोणताही मानसिक आजार किंवा अशक्तपणा नाही मित्रांनो, तर ही एक पूर्णपणे आध्यात्मिक प्रक्रिया आहे. जेव्हा एखादी दिव्यशक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, तेव्हा ती सर्वात आधी तुमच्या आसपासची आणि शरीरातील जुनी नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकून देते. हे तुमच्या आत्म्याचं शुद्धीकरण आहे मित्रांनो, जेणेकरून येणाऱ्या प्रचंड सौभाग्याला सामावून घेण्यासाठी तुमचं शरीर व मन सज्ज व्हावे. पण या शुद्धीकरणादरम्यान एक अत्यंत वेदनादायक आणि धक्कादायक गोष्ट सुद्धा घडणार आहे, ज्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर राहावेच लागेल. तुम्ही ज्या नातेवाईकांना, ज्या मित्रांना नेहमी आपले मानले किंवा ज्याच्यासाठी स्वतःचं सुख पणाला लावले, त्याच्याचपैकी काही व्यक्तीचे खरे व क्रूर चेहरे आता तुमच्यासमोर उघड होतील. कर्क राशीच्या जातकांनो, जे लोक तुमच्यासमोर गोड बोलून पाठीमागे तुमच्या पतनाची वाट पाहत होते, त्यांना ही दैवी दृष्टी आता तुमच्या आयुष्यातून कायमची बाहेर फेकणार. हा अनुभव सुरुवातीला तुम्हाला मानसिक धक्का देणारा असेल, पण लक्षात ठेवा, जखम पूर्णपणे बरी होण्यापूर्वी ती साफ करणं अत्यंत गरजेचं असतं.
हे ब्रह्मांड आता तुमच्या मार्गातील काटे स्वतःहून वेचून दूर करत आहे. या प्रक्रियेत जे जुने पोकळ नातेसंबंध आहेत ते स्वतःहून तुमच्यापासून दूर जाऊ लागतील. तुम्हाला कदाचित एकटेपणा जाणवेल मित्रांनो, पण हे या निसर्गाचं, हे ब्रह्मांडाचं एक संरक्षण कवच आहे जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या धोक्यापासून वाचवण्यासाठी आधीच तयार करत आहे. जेव्हा तुमच्या आयुष्यातून या खोट्या लोकांची नकारात्मकता पूर्णपणे निघून जाईल, तेव्हाच खऱ्या आनंदाचा आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमचे जे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडत चालले होते. तुम्ही दिवसेंदिवस मेहनत करत होता, पण कष्टाच्या प्रमाणात हातात पैसा टिकत नव्हता किंवा मिळालेला पैसा आजारपण किंवा विनाकारणाच्या कामावर खर्च होत होता. परंतु महाकालाच्या या न्यायाच्या काळात मित्रांनो, शनिदेवाचे बंद टाळे आता उघडणार आहेत. व्यावसायिक आघाडीवर आणि नोकरीमध्ये असे काही चमत्कार घडून येतील ज्यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर होईल. जे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन अडकायचं, त्याला आता अचानक कमालीची गती मिळेल. त्यासोबतच या काळात सर्वात मोठा दिलासा म्हणजे बऱ्याच काळापासून अडकलेले धन किंवा थकीत रक्कम अपेक्षेपेक्षा अचानक तुमच्या हातात येईल. जर तुमचे काही जमिनीचे वाद, कोर्ट कचेरीचे कामे प्रलंबित असतील तर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने झुकू लागेल. कर्क राशी जातक व्यवसाय किंवा व्यवहारात अनेकदा लोकांवर विसंबून राहतात आणि फसवणूक करून घेतात. पण आता ग्रहाची स्थिती अशी काही बदलणार आहे की तुमचे गेलेले दिवस परत येतील. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त मार्ग खुले झाल्यामुळे तुमच्या डोक्यावर असलेले कर्जाचे किंवा पैशाचे ओझे कमालीचे हलके सुद्धा होईल. परंतु या अचानक मिळणाऱ्या यशामुळे हुरळून जाऊ नका मित्रांनो. हा काळ लक्ष्मीच्या आगमनाचा असला तरी तुमची खरी परीक्षा आता सुरू होईल. जेव्हा घरामध्ये पैसा यायला लागतो, तेव्हा आसपासच्या लोकांची वाईट नजर सुद्धा सर्वात आधी तुमच्यावर पडते. त्यामुळे या काळात तुमच्या आर्थिक व्यवहाराबाबत कमालीची गुप्तता पाळा. नशिबाने दिलेली ही सुवर्ण संधी टिकून ठेवण्यासाठी आणि आगामी काळात येणाऱ्या काही गुप्त धोक्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा आहे हे समजून घेणं सुद्धा आवश्यक आहे. चला तर आपण पुढे वळूया. जसं की लक्षात घ्या मित्रांनो, कर्क राशीच्या जातकांनो, जसजशी तुमची आर्थिक प्रगती सुधारेल, आयुष्यात आनंद पडतंय, तसतसे तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबाबत सावध व्हावे लागेल. येत्या काही दिवसात भूतकाळातील जुना एखादा वाद, विसरलेले भांडण किंवा आधी त्रास होऊन गेलेली एखादी व्यक्ती फोन कॉल, मेसेज किंवा एखाद्या मध्यस्थांच्या माध्यमातून पुन्हा तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करू शकते. अशा वेळी तुमच्या संयमाची सर्वात मोठी परीक्षा घेतली जाईल. जर तुम्ही स्वतःला त्या जुन्या प्रकरणात पुन्हा अडकून घेतले तर तुम्ही तुमच्या हाताने तुमचे अर्धे सुख गमावून बसाल. जे भूतकाळात संपले आहेत त्याला तिथे सोडून देणे आता तुमच्या हिताचे ठरेल मित्रांनो. या संवेदनशील काळात तुमच्या आयुष्यात एक नवीन व्यक्तीचा प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे. सुरुवातीला ही व्यक्ती अत्यंत काळजी घेणारी, प्रेमळ, तुमच्यासाठी हवीहवीशी वाटेल. परंतु कर्क राशीचे लोक मनाचे अतिशय मऊ असतात, हळवे असतात, लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवतात. ही तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे मित्रांनो. या कमजोरीचा फायदा घेऊन ती व्यक्ती भविष्यात तुमच्यावर मानसिक भार बनू शकते आणि स्वार्थासाठी तुमचा वापर करू शकते. म्हणूनच कोणत्याही नवीन व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात स्थान देण्यापूर्वी किंवा अति जवळ करण्यापूर्वी कमीत कमी 10 वेळा विचार करा, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागेल. या भाग्योदयाच्या काळात शिकार होण्यापेक्षा आधी सावध राहणे भाग्य शहाणपणाचे आहे मित्रांनो. आपल्या महत्त्वाच्या योजना असतील, आर्थिक व्यवहार किंवा भविष्यातील स्वप्ने अत्यंत गुप्त ठेवा. तुमच्या यशाचा गाजावाजा कधीच करू नका, कारण तुमच्या आसपास वावरणारे काही बेनकाब शत्रू तुमच्यावर घाला घालण्याचा संधी शोधत आहेत. शांतपणे, संयमाने आणि हुशारीने आपले पाऊल पुढे टाकत राहा. चला आता वळूया आपण या भविष्यवाणीच्या सर्वात महत्त्वाच्या अंतिम भागाकडे, जिथे आपण या चमत्कारिक मंत्राबद्दल आणि नशीब बदलणाऱ्या उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. जसं की कर्क राशीच्या जातकांनो, आता आपण त्या दैवी प्रवासाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत, जो तुमच्या आयुष्यातील नशिबाचे टाळे कायमचे उघडू शकतो. हा बदल जितका शक्तिशाली आहे तितका तुमच्या मनाची स्थिरता महत्त्वाची आहे. आजवर तुम्ही भविष्याची जी चिंता केली आहे किंवा भूतकाळातील जखमाचे ओझे वाहून स्वतःवर खूप थकवले आहे, आता वेळ आली आहे स्वतःला पूर्णपणे हलके करण्याची. आज रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मनातील सर्वात मोठी जी भीती आहे, टेन्शन आहे, हे महादेवाच्या चरणी अर्पण करा. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे ईश्वरी शक्तीला शरण जाता, तेव्हा तुमच्या आयुष्यातील कठीण जबाबदाऱ्या साक्षात महाकाल आपल्या खांद्यावर घेतात. या महापरिवर्तनाचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी नशिबाचे उघडलेले दरवाजे पुन्हा बंद होऊ नयेत, यासाठी या 48 तासात तुम्हाला पुन्हा एक भयानक चूक टाळायची आहे. ती म्हणजे कोणावरही रागवणे, गर्वाने बोलणे किंवा
कोणत्याही वादविवादात स्वतःची मानसिक शांतता गमावणे. तुमची एक छोटीशी घाई, चुकीचा शब्द तुमच्या पदरी पडणाऱ्या मोठ्या सौभाग्याला रोखू शकतो. या संवेदनशील काळात तुमची नम्रता, संथपणाच तुमचे सर्वात मोठे हत्यार ठरेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की मन कमजोर होत आहे, तेव्हा डोळे बंद करा मित्रांनो. आत्मविश्वासाने या महामंत्राचा जप करा की मी एकटा नाहीये. साक्षात शिवशंभू माझ्या पाठीशी आहेत. हा एकच विचार तुमच्यासाठी मध्ये एक अशी अफाट आध्यात्मिक शक्ती निर्माण करेल की जगातील कोणतेही संकट तुम्हाला हिलावू शकणार नाही. आता काळ बदलला आहे, ग्रहाची नक्षत्र बदलली आहेत आणि तुमचे भाग्य मात्र चमकण्याची वेळ आली आहे. ईश्वराच्या या अंतिम न्यायाचा स्वीकार करा मित्रांनो. मनातील भीती काढून टाका आणि तुमची सुवर्ण काळात वाटचाल सुरू झाली आहे, तिला आनंदाने स्वीकारा. तर अशा प्रकारे शेवटी माझ्या लाडक्या साधकांनो, हा केवळ एक व्हिडिओ नसून महादेवाने तुमच्यासाठी पाठवलेला एक अत्यंत पवित्र व शुभ संकेत आहे मित्रांनो. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील वाईट काळ संपून सुवर्ण काळाची सुरुवात करायची असेल तर साक्षात महाकालाच्या चरणी पूर्णपणे श्रद्धा ठेवा. देवाचा हा न्याय आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमी राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा पूर्ण आणि त्यासोबतच पूर्ण भक्तिभावानं आताची आता खाली कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा जय महाकाल लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. कारण जिथे अथांग श्रद्धा असते तिथे साक्षात ईश्वराची कृपासुद्धा बरसण्यास वेळ लागत नाही. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शंभू महादेव.